श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की अधिक महिन्याला किती जास्त महत्व आहे आणि किती तो पवित्र आहे. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असतो. जेवढ्यात जास्त महत्व अधिक महिन्याला आहे ना, तेवढंच जास्त महत्व अधिक महिन्यातील अधिक ज्येष्ठ पौर्णिमेला आहे. आणि याच अधिक पौर्णिमेला आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या काही प्रभावशाली सेवा करायच्या आहेत. त्या सेवा कोणत्या आहेत, कधी तुम्ही करू शकता, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. बघा, येत्या 31 मेला म्हणजेच रविवारी पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करायचीच आहे. पौर्णिमेला सुरुवात ही शनिवारी होते, म्हणजेच शनिवारी 30 मे रोजी 11:57 पौर्णिमेला प्रारंभ होत आहे आणि रविवारी दुपारी 2:15 पौर्णिमा संपते. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये ना, ज्या तिथी सूर्योदयाला येते म्हणजे जी तिथी सूर्याने पाहिलेली असते ती तिथी आपण मानतो आणि म्हणूनच पौर्णिमेचा उपवास आपल्याला रविवारी करायचा असतो. आता सेवा तुम्ही शनिवारीही करू शकता, रविवारीही करू शकता. बघा, जे जॉबला जाणारे आहेत, ऑफिस असेल किंवा टिफिन बनवायचे मुलांच्या, आता तर स्कूल नाही आहे, बट तुम्ही रविवारचा दिवस तुमच्याकडे आहे, तुम्ही रविवारी जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करा. पण तुमचा काही प्लॅन ठरलाय, रविवारी तुम्हाला गावी जायचंय किंवा बाहेर कुठेतरी जायचा प्लॅन ठरला असेल तर तुम्ही शनिवारी देखील सेवा करू शकता. बघा, पौर्णिमा आणि अधिक महिन्यातील पौर्णिमा खूप जास्त महत्वाची आहे. जरी तुमच्या पूर्ण अधिक महिन्यामध्ये सेवा आतापर्यंत झाल्या नसतील, इथून पुढे म्हणजे पौर्णिमेनंतरही काही कारणामुळे सेवा होऊ शकत नसतील ना, तरी पौर्णिमेला या सेवा तुम्ही केल्या ना, तर तुम्हाला कितीतरी जास्त पटीने फळ मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच या संधीचं सोनं करून घ्या. संधीचं सोनं करायला विसरू नका. काय करायचं आहे, आता तुम्ही शनिवारी करू शकता किंवा रविवारी, किंवा यातील काही सेवा तुम्ही शनिवारी करा, काही सेवा रविवारी करा. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही करू शकता. सकाळी लवकर उठून, शनिवार असू द्या रविवार असू द्या, शनिवारी सेवेला सुरुवात करणार असाल तर 12 नंतर तुम्हाला करायचं आहे, कारण पौर्णिमा 12 नंतर चालू होते. पण तुम्ही रविवारी करणार असाल तर तुम्ही सकाळी लवकर उठून तुमचे कामं आवरून सुशुभ्र होऊन स्नान झाल्यानंतर तुम्ही देवपूजा करा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर ती तामणामध्ये घ्यायची आहे. भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेतली तरी चालेल. बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. मग दुधाने असू द्या, फक्त दुधाने करा, पाण्याने करा, मधाने करा, पंचामृताने करा, कशानेही केला तरी चालेल. बघा, देव हे बघणार नाही की तुम्ही पंचामृताने करताय का, मधाने करताय की तुपाने करताय की कशाने करताय अभिषेक. सगळ्यात महत्वाचे असते तुमच्या मनामध्ये श्रद्धा आणि तुमच्या मनातील भावना. तुम्ही किती स्वच्छ मनाने सेवा करताय ते खूप जास्त महत्वाचं असतं. बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक घालून झाल्यावर तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीला देखील अभिषेक करायचा आहे. आता बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करताना काय म्हणायचं, माता लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक करताना काय म्हणायचं. बघा, बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करताना तुम्ही पुरुषोत्तम म्हणू शकता. ते जमत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता. माता लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक घालताना ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असं म्हणत म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता. त्यासोबतच तुम्हाला त्या मूर्ती जागेवरती उचलून ठेवायच्या आहे. तामणातील पाणी तुम्हाला झाडाला द्यायचं आहे. मूर्तींना देवघरात ठेवताना तुम्ही स्वच्छ करून त्यांना हळदी कुंकू वाहून, माता लक्ष्मीला गजरा वाहून, असेल तर फुलं असतील तर फुलं वाहा. अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे. त्यासोबतच तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण या दिवशी करायचं आहे. खूप जास्त महत्व आहे विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाला. विष्णू याग तुम्हाला करायचाच आहे. इतर दिवशी तुमच्याकडून होत नसेल तरी तुम्ही पौर्णिमेला उद्या करा, परवा करा, कधीही केला तरी चालेल, पण विष्णू याग करायला विसरू नका.
त्यासोबतच शनिवारी रात्री 12 वाजता 1 दिवसीय व्यंकटेश स्तोत्राची सेवा आपल्याला करायची आहे. रात्री 12ला जमत नसेल, दिवसा कधीही तुम्ही सेवा केली तरी चालेल. बघा, कोणतीही सेवा असू द्या, मनामध्ये भाव असेल ना, तर तुम्हाला छोट्यात छोटी सेवा असू द्या, त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे. त्यासोबतच संध्याकाळी तुळशीला दिवा लावायचा आहे. तेलाचा लावा, तुपाचा लावा, महत्वाचं आहे दिवा लावणं. तुम्ही कोणता दिवा लावते ते महत्वाचं नाही आहे. माता लक्ष्मीला तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन करताना ओम श्री महालक्ष्मी नमः, नमो नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, नमो नमः हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. 16 वेळा श्री सुक्तम, माता लक्ष्मीला तुम्ही अभिषेक घालताना 16 वेळा श्री सुक्तम म्हणू शकता, किंवा नंतरही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही श्री सुक्तम म्हणा. महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ नामाची जप करायचा आहे. 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र देखील 24 वेळा म्हणायचा आहे. श्री सुक्तम देखील तुम्ही 16 वेळा म्हणायचं आहे. 16 वेळा नाही जमलं, तुम्ही 1 वेळा म्हटलं तरी चालेल. बघा, तुम्ही बोलू नाही शकत आहे, तुम्हाला बोलायला प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुम्हाला वाचायला येत नाहीये, तर तुम्ही युट्यूबला लावून फक्त श्रवण केलं ना तरी चालेल. तुम्ही तुमची कामं करत करत श्रवण करा. फक्त तुमचं लक्ष दुसरीकडे नाही पाहिजे. तुम्ही श्रवण करत करत कामं केली तरी चालेल, पण मनापासून ते ऐका. नक्कीच तुम्हाला त्याचं देखील फळ मिळणार आहे. त्यासोबतच तुम्हाला आता नैवेद्य काय दाखवायचं आहे, तर तुम्ही गोडाचा कुठलाही नैवेद्य दाखवू शकता. माता लक्ष्मीला मखण्याची खीर अत्यंत प्रिय आहे, त्याच्यामुळे तुम्ही मखण्याची खीर बनवा. मखण्याची नसेल तर शेवयाची खीर बनवा. आणि अगदी तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरी माता लक्ष्मी तुमच्यावर खुशच होणार आहे. कारण की जर का तुम्ही मनापासून सेवा केली तर नक्कीच तुम्हाला त्यांचा, भगवान विष्णूचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभणार आहे. त्यासोबतच तुम्ही दीपदान करायचं आहे. पितरांसाठी आपल्याला दिवा लावायचा आहे. चंद्रदेवतेला अर्ध्य अर्पण करायचं आहे. दूध आणि पाणी मिक्स करून आपल्याला चंद्रदेवतेला अर्ध्य अर्पण करायचं आहे. अन्नदान करायचं आहे. वस्त्रदान करायचं आहे. अधिक महिना आहे, अधिकस्य, तुम्ही जेवढी जास्त सेवा कराल तेवढं जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ.